आईला माहित आहे मी मस्त म्हणती ती पण मला पाठवत नाही तर 2-3 दिवस काय मी जात नाही तिला माहित आहे. तिला म्हणलं ये मग तू 2 दिवस आई. ती रडायला लागल्यावर खरं मला काल लय वाईट वाटायला लागलं. मावशी पण रडायला लागली, ती पण रडायला लागली, दोघी पण रडायला लागली. बघा की काय असं मायलिकीच्या नात्यात असतं. ते इतकं माणूस कमजोर होत तर ती रडायला मला पण पाय निघना. लय वाईट वाटायला लागलं. भाव पण रडायला लागला. परत पप्पाचं पण डोळगच भरलं. ती मग आहे म्हणली नसती आणली तर बरं झालं असतं म्हणजे 2 दिवस राहायचं आणि लगेच पाठवायची म्हणजे. घरी बघा आल्यापासून काम सगळी केली. घरातला राडा पडला होता ती राडा काढला. यायचं नव्हतं राख्या होस तर पण आली लेकरांसाठी मलाच कर म्हणा तिथं. कारण की पोरं सोडून शिना मला नाही राहणं होत. एक दिवस सुद्धा पोरं सोडून कुठं राहा वाटत नाही. लेकरांची सवय लागली का नाही ती त्यांना सोडून राहा वाटत नाही. त्यांचीच काळजी लागायली. पोरं काय खात असतील, कसं होत असेल कसं नसेल. मग इथं जुती आहे स्वयंपाकाचं वांद काय नाही पण काळजी लागतीच घेऊ लेकरांना. गटकला काय ना काय लेकरं मागते ती काय पण असतं लेकरांचं. शिना नको म्हणलं पप्पाला सोडा म्हणलं माझी मला दम निघना म्हणलं. हिथं मी हाय पण काय म्हणते ती धंडीत आहे पण जीव सगळा माझा तिकडा आहे म्हणलं. सारखी डोळ्यापुढं पोरं यायला लागली ती म्हणलं जित्राब शेरड रान कसं करत असतील कसं नाही. त्यांच्या काळजीनं आली निघून बघा. मस्त भांडू द्या बोलू द्या पण त्यांच्याशिवाय सतगत नसती. सांगितलं काल मला पण मावशीनं आईनं सांगितलं. आई तर माझी कधीच साथ देत नाही. सदर जावायची कड धरून शिना माझ्या संग भांडते. कधी मला म्हणणार नाही तुझं बरोबर आहे महेच चुकीचं आहे कधीच म्हणणार नाही. उलट जरी माझी जरी चुकी नसली तर मलाच म्हणणार तुझीच चुकी होती महेच बरोबर होतं. चुकी असली बरोबर असलं शेवटी जिथं जायचं तिथं जावंच लागतं. जिथं राहायचं तिथं राहावंच लागतं. पण वाटतं किंवा आई बापापाशी 4-8 दिवस राहावं भावांपाशी आपल्या. वाटतं का नाही सांगा. मला काय प्रत्येक लेकीला वाटतं. 2 दिवस होती हे करू का ते करू का आई भजी करू का. श्रावण आहे आता तिला माहित आहे मी आपण पाळलाय आणि त्यांनी पण पाळलाय श्रावण. ही करू का ती करू का हिथं ठेवू का तिथं ठेवू आई करायला लागली. तशी मस्त माया करते आईची माया लई येडी. परत पेट्या आहेत त्या आईला 2 त्या पेट्यात साड्या. तुला कोणची साडी पाहिजे तिने तुला कोणची पाहिजे साडी. झंपरची कापड 2 आणलेली ती तिन्ही. होय व पुरीला बांगड्या भरून आणा होय व ही आणा होय व ती आणा. गेल्यापासून नुसती आईची मिठी. सारखं ही नाही ती चपात्या केल्या वड्या केल्या भजी केल्या. बापाला म्हणतो ती श्रीखंडचा डबा विकत आणा पुरीला तुमच्या लय आवडतंय. तिला माहित आहे मला काय आवडतं काय नाही. काली आता तर लय रडायला लागली. म्हणायची तू चालली पण मला तुला सोडू वाटत ना. जाऊ नको सोडून तू 2 दिवस राहा अजून. मी सांगते महेशला नको म्हणलं जाऊ दे लेकरं ही आहे ती. परत अजून वाकड तिकडं काय तर बोलत्याला वाढत जातंय म्हणलं आई जाऊ दे. पप्पा पण म्हणलं ग बस परत अजून 2-4 दिवस आलं. आईला माहित आहे मी मस्त म्हणती ती पण मला पाठवत नाही तर 2-3 दिवस काय मी जात नाही तिला माहित आहे. तिला म्हणलं ये मग तू 2 दिवस आई. ती रडायला लागल्यावर खरं मला काल लय वाईट वाटायला लागलं. मावशी पण रडायला लागली, ती पण रडायला लागली, दोघी पण रडायला लागली. बघा की काय असं मायलिकीच्या नात्यात असतं. ते इतकं माणूस कमजोर होत तर ती रडायला मला पण पाय निघना. लय वाईट वाटायला लागलं. भाव पण रडायला लागला. परत पप्पाचं पण डोळगच भरलं. ती मग आहे म्हणली नसती आणली तर बरं झालं असतं म्हणजे 2 दिवस राहायचं आणि लगेच पाठवायची म्हणजे. तुम्ही आणलीच कशाला म्हणली आई पप्पाला. खरंच काल लय आईचं वाईट वाटलं मला. आई माझी लई आहे लय अशा हळूहळू काळजाची आई.
लगी रडती लगी म्हणजे असं तुला वाईट वाटतंय. लोकांच्या लेकी म्हणते 8-8 दिवस राहते त्यात तू 2 दिवस सुद्धा नीट राहत नाही. 2 दिवस तू येतच जाऊ नको म्हणली तुला 2 दिवस जर यायचं असेल ना तू येतच जाऊ नको. मग मावशीच खवळली तिला. आलंय लिकरू बोलायचं बसायचं राहिलं म्हणली 8 दिवस राहा आणि 4 दिवस राहा. तिला काय खा वाटतंय काय नाही विचारावं म्हणली बसावं बोलावं. मग काल वेळभर बघा मावशी मी परत बहीण पण आली मावस भाऊजाई पण आली भाऊ पण आला सगळी आलो बसलो. रात कधी झाली कळलंच नाही गप्पा हाणत जी बसलो ती बसलोच. बघ आता बसल्यानंतर ना विषय निघत जाते तर असं नव्ह तसं तसं नव्ह असं. मावशी म्हणाले लिकी कवा मोठ्या होत्या त्या आणि कधी परक्याची होत्या त्या कळत सुद्धा नाही म्हणते. जोपर्यंत लग्नाच्या काय ती लग्नाच्या अगोदर आपल्या असते त्या एकदा नाक्षदा पडल्या की ती लोकांच्या होत्या त्या म्हणजे लहानाच्या मोठ्या करायच्या आणि लोकांच्या हवाली करायच्या म्हणजे. मग आमची भाऊजं म्हणली आता तुम्ही तसं म्हणताय म्हणली आम्ही पण आलोच की म्हणली तुमच्यात का आलो नाही म्हणली. तुम्ही पण गेलाय म्हणली प्रत्येकाला जावंच लागतंय म्हणली. असंच बोलत बोलत बसलो विषय निघत निघत जाते तुझी. किती जरा येऊ नाही वाटलं तर येऊ तर लागणार आहे. चुलीचं लाकूड चुलीला गेल्याशिवाय भाग नसतं. पण ती माया ममता खरं तिथल्याशिवाय कुठं नसते बरं का. माहेर ती माहेर माहेरची सर कुठंच येत ना आणि आईची तर सर कुणालाच येत ना. आय म्हणजे आपलं माझं तर काळीज आहे आई म्हणजे. भाऊ माझं भाऊ पण तसं जायचं जर आईच्या डोळ्यात पाणी आलं तर भावांच्या डोळ्यात पाणी उभं राहतं लगे. म्हणते ती कुठं आम्हाला 10 बहिणी आहेत त्या आका म्हणणार अजून माझ्यापेक्षा बारकी आहे ती आकाव म्हणणार. आकाव म्हणलं की माझं काळीज नुसतं सुपावणी मोठं लाट होतं. लय एकामेकाचा तिघाचा आमच्या एकामेकावर लय जीव आहे लय म्हणजे लय वाईट वाटायला लय आली पण इथं नुसतं मन लाग नाही माझं कशावर. येताना ती आई रडलेली माझ्या सारखं तसंच यायला लागलंय समोर माझ्या डोळ्यातलं पाणी काय माझ्याकडनं थांब नाही. किती मी थांबवण्याचा प्रयत्न करते पण कारण की ती रडलीच काल तशी होत त्यामुळे मला लय तिचं वाईट वाटायला लागलंय. आणि त्या दिवशी जास्तवर नुसतं पप्पा म्हणलं काय याला आणली. कधी कविता म्हणणार नाही अजून कधी सुद्धा म्हणणार ना कव्या म्हणणार माझा कव्या. मग तुम्ही सांगा ती आई आता रडली मला बरं वाटेल का. 1-2 दिवस इतकं मला आता बेकार वाटणार आहे ना लय बेकार वाटणार आहे. त्यात ह्यानी इथं नीट बोलत नाहीत ह्यांनी सारखं टुचून बोलतात त्याचं वाईट टेन्शन आहे. करू तर काय करू करू तर काय करू पण काय जरी केलं तर घेतल्याशिवाय जागा कुठं दुसरीकडनं. जर काय तर ताई एवढं तू 2 दिवस जाऊन आली तर लगी रडायला लागली कशी नसतीच मी कधी. तुम्ही बघा मी कवा सुद्धा नसती गेली तर तासभर बसते लगी माघारी येते. तर मला पण राह वाटतं आहे पशी तिच्यापाशी झोप वाटतंय तिच्या संग बोलावं वाटतं ती माझ्यापाशी 24 तास असावं असं वाटतं मला. पण तसं होत नाही ह्यानी पाठवत नाही तर जरी पाठवलं गेली तर नीट बोलत नाहीत का तरी तर धार राहते त्या. दुसरी गोष्ट रानातली कामं राहते ती पोरांचा डबा असतात त्यामुळे ह्यानी नीट बोलत नाहीत. त्यांना तर काय म्हणायचं इथं सगळं अडकून राहते कामाला जरी पुढे गेलं तर. आणि त्यात परिस्थिती खरंच नाजूक असली ना माणसाचं लय बेकार हाल होते जशी त्याला तोंड द्यावं लागतं या परिस्थिती नाजूक असली. देवानं इतकं बेकार केलंय ना काय बोलून उपयोग.